अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात दिलासा मिळालेला नाही। मलिक यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणात सुनावणीला सुरुवात होणार आहे। तर दाऊदच्या मालमत्तांच्या संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मलिकांवर आरोप निश्चित करण्यात आले। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे आपण अपडेट जाणून घेऊयात। वैदेही, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए कोर्टाचा झटका लागलेला आहे, कारण नवाब मलिक यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोप निश्चिती झालेली आहे। आज दुपारी 3 वाजता या संदर्भात खरं तर ही आरोप निश्चिती अपेक्षित होती आणि आज आपण बघतोय की ही आरोप निश्चिती झालेली बघायला मिळत आहे। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये खरं तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या संदर्भात निगडीत खरं तर ही याचिका होती। 2022 साली त्यांना अटकही झाली होती। जामिनावर नवाब मलिक जे आहे ते बाहेर होते, मात्र या संदर्भात खरं तर निकाल आज अपेक्षित होता आणि आपण बघतोय की एक मोठा झटका जो आहे तो नवाब मलिक यांना या निमित्तानं जो आहे तो झालेला बघायला मिळतो। धन्यवाद वैदेही, या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नवाब मलिकांवरील आरोप निश्चितीसाठी मुंबई सत्र न्यायालयामध्ये आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे। नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।